मोठे साहेब, सार्वे साहेब आणि तमाम ओबीसी इथल्या संघर्ष समिती आणि ओबीसी सेवा संघाच्या पुरुष महिलागण, चंद्रपूरहून आलेले आमचे अध्यक्ष, गोंदियाहून आलेले अध्यक्ष आणि तमाम या परिसरातील पिसे साहेब आलेले आहेत. तर हे मी खरं म्हणजे इल्मे साहेबांच्या वाढदिवसालाच येणार होतो, पण 27ला दिल्ली हायकोर्टात एक मॅटर होतं आणि मी संध्याकाळी फ्लाईटने आलो, माझी तब्येत बिघडली, तेव्हापासून बिघडलेली आहे. आज आता थोडं मागच्या आठवड्यातच गोळ्या बंद, औषध बंद झालं आणि मी म्हटलं मी कमीत कमी 100व्या दिवशी आपण इथे आलो पाहिजे, कारण आपण 2 आकड्यातून 3 आकड्यात प्रवेश घेत आहोत. आणि ओबीसीचं म्हणावं तर सर्वात कुठली गोष्ट ओबीसीपाशी नसेल तर ते म्हणजे त्यांच्यापाशी सातत्य नाही आहे. हे आंदोलनात इतिहासात यासाठी लिहिण्यात येईल की ओबीसीमध्ये सातत्य असतं, ते 100 दिवसही साखळी उपोषण करू शकतात. ही या आंदोलनाची सर्वात मोठी नोंद आहे आणि ही या आंदोलनाची प्रेरणा आहे. आपण भंडारा, गोंदिया या 2 जिल्ह्याचा उल्लेख केला, तसंच ह्यापेक्षा थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये पण कोल्हापूरमध्येही ओबीसी सेवा संघाचं आंदोलन सुरू आहे. तिथेही ते जिल्हाधिकाऱ्याकडे सातत्याने जाऊन निवेदनं देत असतात, मोर्चे काढत असतात. 100-150 लोक त्यांच्या मोर्चामध्ये असतात. तिथे जो कुंभार, लोहार, सुतार ह्या मूळ ज्या ओबीसी जाती आहे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये, आणि कोकणामध्ये जे कुणबी आहेत तिथे मराठा आणि कुणबी हा फार मोठा वाद आहे. त्याच्यामुळे तिथला कुणबी समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहे. तर आज आपण ह्या ज्या ओबीसी जनगणनेचा जो मुद्दा समोर आलेला आहे, तर 2001च्या ओबीसी जनगणनेच्या त्यावेळेस आम्ही ओबीसी सेवा संघ स्थापन केला होता आणि त्यावेळेस लोकांकडून 50 रुपये, 100 रुपये असे मागून 5,000 रुपये आम्ही जमा केले होते. आणि आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये ओबीसीची जनगणना थांबवावी म्हणून एक जनहित याचिका दाखल करावी. आणि त्यावेळेस आपल्याला जे माहीत असेल, ओबीसीचे जे नेते आहेत, दिबा पाटील, दत्ता पाटील, आपल्याला माहीत आहे ना दिबा पाटलांचं नाव, ज्या दिबा पाटलांचं नाव आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी देण्याचं, पण अजूनही सरकार देत नाही आहे, लक्षात घ्या. कारण की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे, कारण ज्याही नाव आता आपल्याला न्यूयॉर्कच्या एअरपोर्टचं नाव JFK आहे, म्हणजे जॉन एफ केनेडी आहे, तर आपल्याला जॉन एफ केनेडीबद्दल माहिती मिळते. मुंबईच्या एअरपोर्टचं नाव छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल, त्यांची छत्रपती शिवाजी काय जगाला माहीत पडतं. दिल्लीच्या एअरपोर्टचं नाव इंदिरा गांधी इंटरनॅशनल आहे. तसं दिबा पाटील हे त्यावेळेस 2000ला, आणि दिबा पाटलांसमोर मी फार छोटा कार्यकर्ता आणि हा पण इंडिव्हिज्युअली पिटिशन टाकतोय, तर ते मला असंच समजायचे. पण मी 5,000 रुपये जमा केले होते आणि आम्ही जेव्हा ॲडव्होकेट लोकांकडे गेलो तर ॲडव्होकेट लोक म्हणाले की कमसे कम 50,000 रुपये लेके आओ. म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका टाकायची, मग एक पिंगळे म्हणून आणि ॲडव्होकेट वाघ, ज्यांचा आपण गोंदियामध्ये कर्मवीर पुरस्कार देऊन सत्कार केला, ते पण ॲडव्होकेट होते. तर त्यांची मदत घेऊन आम्ही त्याला म्हटलं त्या पिंगळेला की आम्ही तुला पिटिशन लिहून देतो. आम्ही त्यावेळेस जगातल्या वेगवेगळ्या जनगणनेचा अभ्यास केला, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की जगामध्ये बऱ्याचशा देशामध्ये 70 ते 80 कॉलम आहेत, युरोप आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये. आणि जनगणनेमध्ये असे कॉलम्स ठेवण्यामागचा मुख्य उद्देश काय असतो, तर तुमचा जो देश आहे त्याची खरी माहिती तुम्हाला मिळावी. आणि ही खरी माहिती प्रत्येक देशाचा प्रमुख, पंतप्रधान, राष्ट्रपती जास्तीत जास्त कशी माहिती मिळेल याचे प्रयत्न करत असतात. म्हणजे आपला एक भारतच असा देश आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो आंदोलन करावं लागत आहे, तिथे आंदोलन करावं लागत नाही. तिथे म्हटलं की हा कुठल्या रेसचा आहे किंवा कुठल्या देशातले लोक आले आहेत, ब्लॅक्स, व्हाईट्स, इव्हन ब्रिटिश, किंवा 2 देशामधल्या कल्चरल याच्यातून इव्हॉल्व्ह झालेली एखादी कम्युनिटी, अशा छोट्या छोट्या गोष्टीचे तिथल्या जनगणनेमध्ये सहभाग होतो, ते सामील करतात. तेव्हा मी त्याचा जनगणनेचा जेव्हा अभ्यास केला आणि मग आम्ही जे पिटिशन दिलं, तर तेव्हा एक सावंत म्हणून जे महाराष्ट्र शासनाचे ॲडव्होकेट जनरल म्हणून काही दिवस काम केलेलं होतं, नंतर ते वकिलीत आले होते. आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो, ते सावंत मराठा समाजाचे, तर त्यांनी म्हटलं होतं की नाही 50,000 रुपये घेऊन या.
मग आम्ही म्हटलं 50,000 कुठून आणा. मग आम्ही 5,000 रुपये म्हणजे जेवढा काही खर्च होतो लिहायचा तेवढा देऊन आणि याचिका तयार करून आम्ही दिली. आमची याचिका फेटाळण्याचा त्यावेळेस ऑनरेबल जजनी प्रयत्न केला आणि मी जस्ट त्या पिंग्यांच्या बाजूलाच होतो. मी म्हटलं अरे आर्टिकल 14 सांग ना. मग तो जोरात ओढा आर्टिकल 14 बोला. जर का SCला रिझर्वेशन मिळतं म्हणून त्यांची जनगणना होते, STला रिझर्वेशन म्हणून त्यांची जनगणना होते. मग 1993 पासून मंडल आयोगाला OBCला आरक्षण मिळते, मग OBCची जनगणना करा. इट इज आर्टिकल 14चं व्हायोलेशन आहे. कारण आर्टिकल 14 म्हणतो की सर्वांना समान दर्जा किंवा कुठल्याच प्रकारचा भेदाभेद होणार नाही. आर्टिकल 15 म्हणतं की देअर शुड नॉट बी डिफरन्सिएशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन, प्लेस ऑफ बर्थ, जेंडर, लँग्वेज, म्हणजे भाषा, लिंग, जात, पात, धर्म याच्यावर भेदाभेद होणार नाही. मग आमच्याशी भेदाभेद का करता? SCला रिझर्वेशन देता, त्यांची जनगणना करता, STला रिझर्वेशन देता, त्यांची जनगणना करता. मग OBCला दिलाय ना, मंडल आयोग लागू झाला होता ना. त्या बेसिसवर ऑनरेबल हायकोर्टाने आपलं पिटिशन तेव्हा ॲक्सेप्ट केलं. आता 9 मार्चला काहीतरी जनगणना सुरू होती, तर 7 मार्चला हे जे ॲडव्होकेट जनरल आहेत ज्यांनी आम्हाला फेटाळलं होतं ते सावंत साहेब ते आले. आणि हा आपला जो पिंगळा होता हा ज्युनियर ॲडव्होकेट होता. बॉम्बे हायकोर्टामध्ये असं आहे की एखादा सिनियर ॲडव्होकेट आला आणि त्यांनी म्हटलं की बाबा मी बोलतो तुमच्या वतीने, तर तिथे आपल्या पेशासाठी आपला पेशा टिकाव नाही तर का तुम्हाला केसेसच मिळत नाही. ज्युनियर माणूस हटून जातो, तसा हा पिंगे हटून गेला ॲक्च्युली. आणि त्या सावंत समोर आला आणि त्यांनी भारताच्या गृह मंत्रालयाला कारण नोटीस गेलं होतं आणि गृह मंत्रालय बघतं. तर गृह मंत्रालयाचा जो ॲडव्होकेट आहे तो काय बोलला की आमची अजून तयारी झाली नाही, आम्हाला 7 दिवसाची अजून मुदत देण्यात यावी. आणि या सावंतनी त्याला हो लावं म्हटलं, जेव्हा की ॲडव्होकेटचं काम काय होतं नाही. 9 मार्चला जनगणना सुरू होऊन राहिली, 7 मार्चला साहेब याला स्टे द्या म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं. म्हणजे 9 मार्चला जनगणना सुरू होऊन गेली आणि मग त्या 14 मार्चच्या डेटचा काहीच अर्थ नव्हता. त्यानंतर मी ह्या गोष्टी बऱ्याचशा मोठ्या मंडळीशी चर्चा केल्या. तर त्यावेळेस मला भामसेपचे जे अध्यक्ष BD बोरकर साहेब बोलले की ढोबले बाबा साहब ने कहा है कि आपको अगर लड़ाई लड़नी है तो आपका ऊपर का यूनिफॉर्म क्या है वो इम्पॉर्टंट नहीं है, आपली कातडी कशी आहे ती महत्वाची आहे. म्हणजे त्यावेळेस तो पिंगळे जोपर्यंत होता तो लढला असता, तुमचा तो OBC कातडीचा होता. पण जसा तो मराठाला तेव्हा तुला समजायला पाहिजे होतं की हा तुमची जी पिटिशन आहे सरेंडर करायसाठी आलेला आहे. पण मला तेवढी त्यावेळेस मला ज्ञान नव्हतं. नंतर मी म्हटलं आपण लॉचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून मी 2005 ते 2008 स्पेशल एअर इंडियामध्ये परमिशन मागून रात्री 6 ते 9 मी ऑफिस सुटलं 8:30 ते 5:30, 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळ्याला जायचो आणि मी लॉचा अभ्यास केला आणि 3 वर्षात मी LLB केलं. कोरोनाच्या काळामध्ये सरकारने बॉम्बे युनिव्हर्सिटीने सांगितलं ऑनलाईन लर्निंग होईल म्हणून मी CT पास केली आणि मी LLM करून टाकलं कॉन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये. आज त्यावेळेस मी भीक मागायचो की कोणी ॲडव्होकेट भेटला पाहिजे का. आज माझी स्वतःची परवा 21 ऑगस्टला चीफ जस्टिसच्या खंडपीठासमोर मी आर्ग्यू करणार आहोत. म्हणजे आणि तो जरांगीचा जो GR आहे 2 सप्टेंबरचा, तो 2 सप्टेंबरचा GR आम्ही चॅलेंज केलेला आहे. त्याची 3री डेट आहे. ज्यावेळेस आमची पहिली डेट होती जुलै महिन्यामध्ये त्यावेळेस रवींद्र घुगे जे आता कलकत्त्याचे चीफ जस्टिस झालेले आहेत ते त्यावेळेस ॲक्टिंग चीफ जस्टिस होते आणि जस्टिस अखंड त्यांच्यासमोर गेल्याबरोबर त्यांनी काय म्हटलं की हा गव्हर्नमेंटचा GR आहे, महाराष्ट्राचा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला चॅलेंज करता, हे टिकणार नाही, हे पॉलिसीच्या होतं. मी म्हटलं सर अलाव मी, आय हॅव सम ग्राउंड्स. आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यासाठी असतं की कुठलाही कायदा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने पास केला म्हणजे तो तसाचा तसा लागू होत नाही, त्याची स्क्रुटिनी करायचे अधिकार तुम्हाला आहे. माझ्याशी म्हटलं ग्राउंड्स आहेत आणि मग मी माझे ग्राउंड्स मांडले पिटिशनमधले. 10 मिनिटं चीफ जस्टिस आणि अखंड साहेबांनी ते ऐकले. म्हणजे त्यानंतर त्या म्हणजे स्वतःच्या प्रशंसेबद्दल मी बोलत नाही, पण हायकोर्टाचा जे कर्मचारी आहेत त्यांनी माझ्यासोबत सेल्फी काढली. तो बोला साहेब 30 वर्षापासून मी हायकोर्टामध्ये आहो. चीफ जस्टिस आणि त्याच्या बाजूचा आणि आजूबाजूचे जे ॲडव्होकेट आहेत तेही एक दुसऱ्याच्या कानात बोलत राहतात, तेही बोलत होते. 10 मिनिटं तुमचं स्पीच ऐकत होते. ही ताकद माझ्यामध्ये. तो बोला या 30 वर्षाच्या काळात असा ॲडव्होकेटच मी पाहिला नाही की ज्याला सगळेच्या सगळे ऐकून राहिले. ही ताकद जी होती ही फक्त या OBC चळवळी ताकद होती.
हे जे तुमच्यासमोर मी जे छोटेखानी सभेमध्ये बोलता चीफ जस्टिसच्या बेंच समोर सुद्धा मी असं विचार केला, ते आपलेच लोक बसलेले आहेत समोर, आणि मी ते 10 मिनिटं बोललो. आणि आम्ही आमच्या पिटिशनचा मुख्य मुद्दा हा आहे की भारतामध्ये धर्म बदलता येतो, पण भारतात जात बदलता येत नाही. कारण जातीच्या आधारावरच आरक्षण आहे. तर रिझर्वेशनचा मेन जे फंडामेंटल आहे कास्ट, तेच डिमॉलिश होते या जनांगीचे. आणि कारण तो जरी म्हणत असला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर की त्यावेळेस ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, मराठा नोंदी आहेत, कुणबी नोंदी आहेत, त्या मराठ्यांना आज तुम्ही कुणबी द्या. मग आम्ही म्हटलं की 300 वर्ष आधीचं हैदराबाद गॅजेट जर का बरोबर आहे, तर मागच्या 100-150 वर्षापासून त्यांचे बाप दादे जे मराठा लिहित आहेत त्यांचा तो अपमान नाही का महोदय? आणि भारतामध्ये ज्या जाती ज्या आहेत, भारतामध्ये मला सांगा म्हटलं की कुठली अशी जात आहे? भारतामध्ये एकच जात आहे, आणि ती जात म्हणजे कुणबी. कारण हा कृषीप्रधान देश आहे, आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे ह्या देशामध्ये सगळे शेतकरी आहे, आणि सगळे शेतकरी आम्ही सगळेच कुणबी आहेत. पण जेव्हा निजामशाही आली, शिवशाही आली, मोगलशाही आली, त्यावेळेस लोकांनी वेगवेगळे प्रोफेशन ॲडॉप्ट केले. त्यातला एक प्रोफेशन म्हणजे लोकांनी तलवारी घेतल्या, आणि ती मार्शल कम्युनिटी बनली. बरोबर आहे ना? म्हणजे मागच्या 300-400 वर्षामध्ये त्या कुणब्यापासून मराठा झाले. तसेच लोहारापासून पण झाले आहे, सुतारापासूनही झाले आहे, तेल्यांपासूनही मराठी झालेले आहेत ॲक्च्युली. तर ही कास्ट जी सॉलिडिफाय झाली ही 300-400 वर्षात झालेली आहे. आज आपण जर का बघितलं, आज आपण जर का बघितलं, आज जर का आपण आज आपण जर का बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की एखाद्या लोहार किंवा सुतार त्याच्याकडे सुद्धा 2 एकर 4 एकर शेती असते ना. शेती आहे याचा अर्थ तो कुणबीच होता ना. त्यांनी नंतर ॲडॉप्ट केलं की चला आपण सैन्याला तलवारी बनवून देऊ, किंवा शेतासाठी लोखंडी अवजार बनवून देऊ, म्हणून तो झाला. पण म्हणून म्हटलं असं जर का झालं तर सगळे कुणबी आहेत. मग तुमचं जे फंडामेंटल आहे, आज आपल्या इथे कास्ट डिसाईड होते की व्हॉट इज द कास्ट ऑफ फादर. ज्या दिवशी एखाद्या माणसाचं लग्न होते त्या दिवशी त्याला मूल बाळ हो की न हो, पण ते जे होणारं बाळ आहे त्याची जात त्या वडिलाची जात ठरलेली असते. हा म्हटलं एवढा आपण जे फंडामेंटली ॲक्सेप्ट केलेलं आहे जज साहेब, त्याला आपण डिनाय करू शकत नाही. त्याच्यानंतर चीफ जस्टिस रवींद्र घुगे बोलले, जे मला असं पिटाळून लावत होते, काय टिकत नाही, महाराष्ट्र शासनाचा GR आहे. ते बोलले इट इज अ व्हेरी सिरियस मॅटर, आपल्याला डेट द्यावी लागेल. मागची एक डेट पडली, आणि आता परवा 21 तारखेला पुन्हा त्याच्यावर डिबेट आहे. म्हणजे आता आपण ॲडमिशनच्या स्टेजमध्ये आलेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी जे रीट पिटिशन टाकल्या होत्या त्या सगळ्या रीट पिटिशनवाले झोपले. म्हणजे तुम्हाला सांगतो, सरकार एवढं पॉवरफुल आहे की झोपवतं लोकांना. आता ते कशा प्रकारे झोपवतं, कुणाला आंदोलन करायसाठी पैसे देतं, कुणाला असंच पैसे देतं, कुणाला धमक्या देतं. बरोबर आहे. मी मागे एक कविता लिहिली होती आता, की ह्या देशामध्ये जे वातावरण सुरू आहे, ईडी CBI का ऐसा हाल, जैसे कुत्ते रखे हो पाल, इस पे भोग उसको जेल में डाल, और विरोधी खेमा पुरा बेहाल. ही या देशाची स्थिती. त्या माझ्या त्या कवितेतल्या 4 लाईनी मला आठवल्या, आता तुम्हाला सांगितलं. तर हे पण लक्षात ठेवा, जसं आता इल्मे साहेबांनी सांगितलं, इल्मे साहेबांना मी म्हटलं की एवढे दिवस आंदोलन, पावसाळा सुरू झाला होता तेव्हा त्याशी भटात खूप पाऊस पडला, म्हणून मी इल्मे साहेबांना फोन लावला. म्हटलं एवढा पाऊस सुरू आहे. तर इल्मे सर मला बोलले, पाऊस सर काय म्हणजे पूर्ण ढगफुटी झाली तरी जी आग म्हणे आमच्यामध्ये आतमध्ये लागली आहे ती विझणार नाही म्हणे. ही आग आहे म्हणे, एक असे कित्येक पावसाळे म्हणे ही आग विझवू शकणार नाही. आम्ही अर्धा पाऊण तास त्या दिवशी मी इल्मे साहेबांकडनं गायडन्स घेत होतो. तर ही जी आग आहे, म्हणजे आज सर्वात तरुण आपल्यामध्ये ते आहेत. ते जरी 81 वर्षाचे असले तरी ते सर्वात यंग आहेत. ती आग आहे की आज हा 100वा दिवस आपण पाहतो आहे. आणि वैरागडे सर आहेत, सार्वे आहे साहेब, धोटे साहेब आहेत, आणि ओबीसी सेवा संघाची सर्व ही मंडळी आहे. तर ही जी लढाई आहे ही आपल्याला लढावी लागणार आहे. आणि ही लढाई आता आपण, म्हणजे आता मी या स्थितीत आलेलो की मी पण कोर्टामध्ये आता रीट पिटिशन आणि सगळं काही करू शकतो. पण माझी ही रीट पिटिशन सुद्धा त्यांनी 2दा डिनाय केली. पहिल्यांदा 3 ऑब्जेक्शन काढले. म्हणजे मी डिसेंबरपासून प्रयत्न करतो.
मग 2-3 महिने गेले, मग पुन्हा ऑब्जेक्शन काढले आणि मग कुठेतरी जुलैला ही रीट पिटिशन आली. पण आता मला पण कॉन्फिडन्स आला, कारण की माझी प्रॅक्टिस 1.5-2 वर्षाचीच आहे. एखादं रीट पिटिशन टाकता 5-6 वर्ष लागतात एखाद्या ॲडव्होकेटला. पण आपल्या चळवळीचा अनुभव आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे तर ही जी लढाई आहे, जी ओबीसीचा कॉलम आणण्याची, ही आपण मी सर्वांना ते सांगू इच्छितो की जसं हे जे जेनजीचं आंदोलन झालं, हे काही असं नव्हतं की ते त्यांनी कॉक्रोच म्हटल्यामुळे झालं. ॲक्च्युली लोकांमध्ये संताप होता आणि जी संस्कार देणारी संस्था आहे 100 वर्षापासूनची, त्या संस्कार देणाऱ्या संस्थेला हेच माहीत नाही की ही जी भावी पिढी आहे याचे प्रश्नच वेगळे आहे. हे याच्यातले बरेचसे लोकांना मंदिर मस्जिद धर्म याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. त्यांचे मुख्य प्रश्न आहे शिक्षण, त्यांचे मुख्य प्रश्न आहे नोकऱ्या, त्यांचा मुख्य प्रश्न आहे की देशाची आर्थिक व्यवस्था. हे मनुष्य तुम्ही तेच सांगून गेले त्यांनी. आणि आपल्यासारखी जी पिढी आहे, मी ही एक्सेप्ट करतो की 30 ते 60 मधली आपली जी पिढी आहे, ही पिढीला ते मी सांगितलं ना, ईडी सीबीआय का ऐसा हाल, अशा सारखा करून म्हणजे त्याच्यात एक कविता, त्याच्यात माझी एक लाईन पण आहे की ते ये अजीत नहीं अभिजीत है ये. हाँ, जब अजीत को भी इन्होंने घुटने टेकने को मजबूर कर दिया तो हम तो आम आदमी है भाई. अजीत म्हणजे माहिती आहे तुम्हाला? हाँ अजीत नाही अभिजीत आहे, अभि की जीत आहे. तर जेव्हा मोठमोठे पॉलिटिशियन्स आणि तर हे अतिशय घाणेरडं असं जे वातावरण या देशामध्ये सुरू आहे. पण हे सरकार पण मजबूर होतं, आपल्या जागृतीवर आधारित आहे. म्हणजे त्यांनी किती ठरवलं, म्हणजे तुम्ही जर का एक गोष्टाची नोंद केली असेल तर या धर्मेंद्र प्रधानाच्या आंदोलनाच्या 3 दिवस आधी माननीय शरद पवार मोदींना भेटले होते आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं की मैं राजीनामा देने वाला नहीं हूँ, धर्मेंद्र प्रधान का. पण झाला की नाही, म्हणजे होतो आणि 25ला राजीनामा झाला. 27ला माझा दिल्ली हायकोर्टामध्ये मॅटर होता, मी 27ला दिल्लीला गेलो होतो. मला तिथल्या लोकांनी फीडबॅक दिले जे मीडियामध्ये आले नाही. ते बोले सर दिल्ली के रास्ते पे 5 लाख विद्यार्थी थे और इंटेलिजन्स का रिपोर्ट था की वेगवेगळ्या गाड्यामधून ऍक्च्युली 25-30 लाख विद्यार्थी तिथे येणार आहेत. रस्त्यात होते, येणार होते. म्हणजे ह्याचा अर्थ जो माणूस किती आकडीने 3 दिवस आधी बोलला होता की मैं कोई राजीनामा देने वाला नहीं हूँ, त्याला लक्षात आलं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. या संविधानाने या देशाला लोकशाही दिलेली आहे आणि या देशामध्ये लोकांची बात चलेंगी. ये आज इस देश में जन की बात चलेंगी, मन की बात नहीं चलेंगी. और यही संविधान ने चाय वाले को प्रधानमंत्री बनाया है. तो प्रधानमंत्री ने बहुत सावध होना चाहिए. जिसने मुझे शक्ति दिया उसका अपमान मत करो, क्योंकि वो जी ताकद आहे ह्या लोकशाहीची, आपण ह्या मंत्रिमंडळाला किंवा ह्या लोकांना फक्त काही काळासाठी आणि काही काळासाठी म्हणजे 5 वर्षासाठी आणि काही प्रमाणात आपली पॉवर देतो. पण पॉवर ऑफ द पीपल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द पीपल ऍट पॉवर. जे लोक सत्तेत आहेत त्यांनी लोकांकडून शक्ती घेतलेली आहे, उसनी घेतलेली आहे 5 वर्षासाठी. त्याच्यामुळे त्यांची पॉवर छोटीशी आहे, पण त्या आकडमध्ये आले की आम्ही सर्व आहोत. तर त्यांना लोकांनी दाखवलं. शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या वेळेस पण सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्याला टीव्हीवर येऊन झुकावं लागला. तर हा जो आपला ओबीसीचा, आता सरांनी सांगितलं जानेवारीपर्यंत अजून वेळ आहे. आपण त्यांना म्हणू की तुमच्या असं कोणतं खर्च चाललेला आहे, जर का एससीची करू शकता, एसटीची करू शकता, तर ओबीसीची जनगणना का करू शकत नाही. आणि हा